नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण प्राचीन भारताचा इतिहास हा टॉपिक बघणार आहोत. याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मग आज आपण प्राचीन भारताचा इतिहास यावरील प्रश्न उत्तरे बघणार आहोत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. चला तर मग पहिल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आहे, 1601 ते 1700 या 100 वर्षाच्या कालखंडाला कोणते शतक म्हणतात? तर उत्तर काय असेल, गेस करा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1601 ते 1700 या 100 वर्षाच्या कालखंडाला 17वे शतक असे म्हणतात. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, ईसा या डॅश भाषेतील शब्दावरून इसवी हा शब्द तयार झाला. पर्याय आहेत उर्दू, हिंदी, फारसी आणि अरबी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरबी. ईसा या अरबी भाषेतील शब्दावरून इसवी हा शब्द तयार झाला. पुढचा प्रश्न बघूया. भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे डॅश होय. पर्याय आहे शास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इतिहास. भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन भारताचे ऐतिहासिक नाव काय? पर्याय आहे मध्य प्रदेश, सप्तसिंधू प्रदेश, पुण्यभूमी आणि चौथा आहे भारतवर्ष. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्राचीन भारताचे ऐतिहासिक नाव भारतवर्ष असे आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. घटनांचा कालक्रम मोजण्याची पद्धत. पर्याय आहे शके गणना, जनगणना, कालगणना आणि चौथा आहे इसवी सन. तर याचं उत्तर आहे घटनांचा कालक्रम मोजण्याची पद्धत म्हणजे कालगणना. पुढचा प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कालगणना याला आपण इसवी सन असे म्हणतो. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. इतिहासाचे प्रामुख्याने किती कालखंड पडतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर आहे 3 कालखंड पडतात. इतिहासाचे प्रामुख्याने 3 कालखंड पडतात. पुढचा प्रश्न बघूयात. इतिहासाचे मौखिक साधन कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकगीत. इतिहासाचे मौखिक साधन म्हणजे लोकगीत आहे. पुढील प्रश्न बघूया. प्राचीन काळातील मानव कोणत्या वनस्पतींच्या साली लेखनासाठी वापरत असे? तर याचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 3 पपया रस. कोणते वनस्पतींची साले वापरत असेल तर पपया रस लेखनासाठी वापरत असे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे, भारतातील प्राचीन साहित्य हे डॅश लिहिलेले आढळते. कशावर आढळते तर भूर्जपत्रांवर. भारतातील प्राचीन साहित्य हे भूर्जपत्रावर लिहिलेले आढळते. पुढे बघूया. पुढील प्रश्न आहे, प्राचीन मानव लिहिण्यासाठी लागणारे रंग कशापासून तयार करत असे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वनस्पतींपासून. प्राचीन मानव लिहिण्यासाठी लागणारे रंग हे वनस्पतींपासून तयार करत असे. पुढील प्रश्न बघूया. मानवाच्या प्रगतीला डॅश शोधामुळे वेग आला. कशाच्या शोधामुळे वेग आला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चाकाच्या. मानवाच्या प्रगतीला चाकाच्या शोधामुळे वेग आला. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे, नवाश्मयुगाची सुरुवात किती हजार वर्षापूर्वी झाली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10,000 वर्षापूर्वी. प्रश्न नीट वाचा. नवाश्मयुगाची सुरुवात 10,000 वर्षापूर्वी झाली. पुढील प्रश्न बघूया. अश्मयुगीन काळातील कोणत्या ठिकाणी गुहाचित्रे प्रसिद्ध आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भीमबेटका. अश्मयुगीन काळातील भीमबेटका ठिकाणी गुहाचित्र हे प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न बघूया. प्राचीन भारतीय संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात अस्तित्वात आली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंधू नदीच्या खोऱ्यात. बघा, प्राचीन भारतीय संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात अस्तित्वात आली होती. पुढील प्रश्नाकडे वळूयात. मानवास डॅश अवगत होण्यापूर्वीच्या काळास प्रागैतिहासिक काळ म्हणतात. तर याचं उत्तर आहे लेखन कला. मानवास लेखन कला अवगत होण्यापूर्वीच्या काळास प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. पुढील प्रश्नाकडे वळूयात. मानवाने बनवलेले पहिले दगडी हत्यार. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हातकुराड. मानवाने बनवलेले पहिले दगडी हत्यार म्हणजे हातकुराड होय. पुढचा प्रश्न बघूया. मानवामध्ये समूहाने असं पाहिजे होतं. मानवामध्ये समूहाने राहण्याची भावना कोणत्या युगात निर्माण झाली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्याश्म युगात. मध्याश्म युगामध्ये मानवाला समूहाने राहण्याची भावना निर्माण झाली.
पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, चार्ल्स डार्विनने डॅश सिद्धांत मांडला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सजीवांच्या निर्मितीचा. चार्ल्स डार्विनने सजीवांच्या निर्मितीचा सिद्धांत मांडला. पुढील प्रश्नाकडे वळूयात. मानव हा डॅश विकसित करणारा प्राणी होय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तंत्रज्ञान. मानव हा तंत्रज्ञान विकसित करणारा प्राणी होय. पुढील प्रश्न बघूया. आफ्रिका खंडातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती भरभराटीला आली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नाईल. आफ्रिका खंडातील नाईल नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती भरभराटीला आली. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हडप्पा संस्कृती सुमारे किती हजार वर्षापूर्वी अस्तित्वात होती. तर याचं उत्तर आहे 5. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हडप्पा संस्कृती सुमारे 5000 वर्षापूर्वी अस्तित्वात होती. पुढचा प्रश्न बघूया. हडप्पा व मोहिंदजडो ही दोन्ही ठिकाणे आज कोणत्या देशात आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाकिस्तान. हडप्पा व मोहेंजोदडो ही दोन्ही ठिकाणे आज पाकिस्तान या देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पंजाब मधील कोणत्या नदीच्या काठी हडप्पा शहर वसले होते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रावी. पंजाब मधील रावी नदीच्या काठी हडप्पा शहर वसले होते. पुढील प्रश्न. डॅश येथे एक प्रशस्त महास्नानगृह सापडले आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त महास्नानगृह सापडले आहे. पुढील प्रश्न बघूयात. सिंध प्रांतातील डॅश येथील उत्खननात प्राचीन मुद्रा सापडल्या. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोहेंजोदडो. सिंध प्रांतातील मोहेंजोदडो येथील उत्खननात प्राचीन मुद्रा सापडल्या आहेत. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे, मोहेंजोदडो येथे उत्खननात एकाच जागी एकावर एक डॅश व वसाहतीचे अवशेष मिळाले आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7. मोहेंजोदडो येथे उत्खननात एकाच जागी एकावर एक 7 वसाहतीचे अवशेष मिळाले आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. हडप्पाकालीन नगरातील प्रत्येक विभागात किती घरे असत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 25 ते 30 घरे हडप्पाकालीन नगरामध्ये प्रत्येक विभागात असत. याचं उत्तर काय असेल तर 25 ते 30 घरे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, भारतात एका प्रचंड गोदीचे अवशेष कोठे सापडले.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोथल येथे. गोदीचे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे सिंधू प्रांतातील डॅश या नगराला मृतांची टेकडी म्हणून ओळखले जाते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोहेंजोदडो येथे. सिंधू प्रांतातील मोहेंजोदडो या नगराला मृतांची टेकडी म्हणून ओळखले जाते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे हडप्पा येथील उत्खननाचे कार्य कोणत्या भारतीयाने केले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर दयानंद साहनी यांनी हडप्पा येथे उत्खननाचे कार्य केले. पुढील प्रश्नाकडे वळूयात. मोहेंजोदडो येथील उत्खननाचे कार्य कोणी केले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राखलदास बॅनर्जी. राखलदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदडो येथे उत्खननाचे कार्य केले. पुढील प्रश्नाकडे वळूयात. हडप्पा येथील उत्खनन केव्हा करण्यात आले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1921 मध्ये हडप्पा येथील उत्खनन करण्यात आले. पुढील प्रश्नाकडे वळूयात. मोहेंजोदडो येथील उत्खनन केव्हा करण्यात आले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इसवी सन 1922 मध्ये मोहेंजोदडो येथील उत्खनन करण्यात आले. पुढचा प्रश्न बघूयात. हडप्पाकालीन नगरातील 2 घरांमध्ये अंतर ठेवलेले असे कारण. तर याचं उत्तर आहे कारण हवा खेळती राहावी म्हणून. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. दोन चाकी तांबे धातूचा रथ उत्खननात कोठे सापडला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हडप्पा येथे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. हडप्पाकालीन मुद्रा अन्य कोणत्या देशात सापडल्या. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेसोपोटामिया येथे हडप्पाकालीन मुद्रा सापडल्या. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हडप्पा संस्कृतीतील लोक डॅश पूजा करत असावे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पशुपतीची. हडप्पा संस्कृतीतील लोक पशुपतीची पूजा करत असावेत. पुढचा प्रश्न आहे भारतात डॅश लिपीतील मजकूर असलेल्या मातीच्या विटा सापडल्या आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुमेरियन. भारतात सुमेरियन लिपीतील मजकूर असलेल्या मातीच्या विटा सापडल्या आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. उत्खननात सापडलेल्या हडप्पाकालीन बहुतांश मुद्रा
प्रामुख्याने डॅश आकाराच्या होत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौकोनी 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 आकाराच्या होत्या. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हडप्पाकालीन लोकांचा प्रमुख व्यवसाय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेती. हडप्पाकालीन लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती होता. पुढचा प्रश्न बघूयात. हडप्पाकालीन संस्कृतीतील लोक कोणत्या धातूच्या चकचकीत पत्र्याचे आरसे वापरत असे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तांब्याच्या. पुढचा प्रश्न बघूयात. वैदिक संस्कृती विकसित करणाऱ्या लोकांना डॅश म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे आर्य. वैदिक संस्कृती विकसित करणाऱ्या लोकांना आर्य म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न बघूयात. वैदिक काळात लोकांनी कोणत्या भाषेत काव्यरचना केली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संस्कृत. वैदिक काळातील लोकांनी संस्कृत भाषेत काव्यरचना केली होती. पुढील प्रश्न बघूया. आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता? तर आर्यांचा आद्य ग्रंथ हा ऋग्वेद आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गंगा यमुनेच्या खोऱ्यातील प्रदेशाला आर्य लोक डॅश असे म्हणत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. गंगा यमुनेच्या खोऱ्यातील प्रदेशाला आर्य लोक मध्य प्रदेश नाही मध्य देश असे म्हणत असे. मध्य देश. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळात एकूण किती वेद रचले? वैदिक काळात एकूण 4 वेद रचले गेले. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास काय म्हणतात? याचं उत्तर आहे ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ऋचा असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. यज्ञाविषयी माहिती देणारा आर्यकालीन वेद? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यजुर्वेद. यज्ञाविषयी माहिती देणारा आर्यकालीन वेद म्हणजे यजुर्वेद होय. पुढचा प्रश्न. भारतीय संगीताचा पाया असे कोणत्या वेदास म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामवेद. भारतीय संगीताचा पाया असे सामवेदास म्हणतात. पुढचा प्रश्न. औषधी वनस्पतीची माहिती कोणत्या वेदात देण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अथर्ववेदात. औषधी वनस्पतीची माहिती अथर्ववेदात देण्यात आली. पुढचा प्रश्न. आरण्यके म्हणजे डॅश जाऊन रचलेले ग्रंथ होय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरण्यात.
अरण्यके म्हणजे अरण्यात जाऊन रचलेले ग्रंथ होत. पुढचा प्रश्न, वैदिक संस्कृती कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंगा यमुना. वैदिक संस्कृती गंगा यमुना नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली. पुढील प्रश्न बघूयात. हत्यारे व अवजारांसाठी वैदिक काळात कोणत्या धातूचा वापर वाढला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोखंडी. हत्यारे व अवजारांसाठी वैदिक काळात लोखंडी धातूचा वापर वाढला. पुढचा प्रश्न बघूयात. कारागिरांच्या संघटनांना काय म्हणत असे? तर कारागिरांच्या संघटनांना श्रेणी असे म्हणत असे. पुढचा प्रश्न बघूयात. वैदिक काळात राजाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या संस्था कार्यरत होत्या? तर याचं उत्तर आहे सभा व सभापती. सभा व समिती. वैदिक काळात राजाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सभा व समिती संस्था कार्यरत होत्या. पुढचा प्रश्न बघूयात. गावाच्या प्रमुख अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर गावाच्या प्रमुख अधिकाऱ्यास ग्रामणी असे म्हणत. पुढील प्रश्न बघूया. वैदिक काळातील शेतकरी आपल्या उत्पादनाचा डॅश भाग राजाला कर म्हणून देत असे. तर याचं उत्तर आहे 6वा. वैदिक काळातील शेतकरी आपल्या उत्पादनाचा 6वा भाग राजाला कर म्हणून देत असे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. वैदिक काळात लोकांच्या सर्वसाधारण बैठकीला काय म्हणत? तर समिती म्हणत असे. पुढचा प्रश्न, ग्रामणीच्या मदतीने न्यायनिवाडा करणारा अधिकारी म्हणजे ग्रामवादी. पर्याय क्रमांक 3. ग्रामणीच्या मदतीने न्यायनिवाडा करणारा अधिकारी म्हणजे ग्रामवादी. पुढचा प्रश्न बघूया. यजुर्वेद हा डॅश विषयी माहिती देणारा ग्रंथ होय. तर यजुर्वेद हा यज्ञ विषयी माहिती देणारा ग्रंथ होय. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूयात. आर्य शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे? तर आर्य शब्दाचे मूळ रूप संस्कृत भाषेतील आहे. पुढचा प्रश्न, ऋग्वेदाचा रचना काळ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इसवी सन पूर्व 1500 ते 1000. पुढचा प्रश्न बघूयात. उत्तर वैदिक साहित्याचा रचना काळ काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 इसवी सन पूर्व 1000 ते 500. पुढचा प्रश्न बघूयात.
यज्ञविधीत वेदांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन कोणत्या ग्रंथात केले आहे? तर याचं उत्तर आहे ब्राह्मणे. ब्राह्मणे ग्रंथात केले आहे. यज्ञविधीत वेदांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन ब्राह्मणे ग्रंथात केले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. निसर्गातील सर्व गोष्टी निश्चित नियमाप्रमाणे घडतात. या नियमबद्धतेला आर्य डॅश असे म्हणतात. तर ऋतू असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूयात. आर्यांच्या वर्ण व्यवस्थेत एकूण किती वर्ण होते? तर आर्यांच्या वर्ण व्यवस्थेत एकूण चार वर्ण होते. पुढील प्रश्न बघूयात. वैदिक काळातील गळ्यातील लोकप्रिय दागिना कोणता? तर निष्क होय. पुढचा प्रश्न. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा इत्यादी स्त्रियांचा उल्लेख प्राचीन वाङ्मयात डॅश म्हणून आढळतो. तर याचं उत्तर आहे विद्वान. पुढचा प्रश्न बघूयात. वैदिक काळातील वर्ण हे डॅश म्हणून ओळखतो. तर व्यवसायावरून. वैदिक काळातील वर्ण हे व्यवसायावरून ओळखले जात होते. पुढचा प्रश्न बघूया. वैदिक काळानंतरच्या काळात वर्ण डॅश ठरू लागल्यानंतर जाती निर्माण झाल्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जन्मावरून. वैदिक काळानंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागल्यामुळे जाती निर्माण झाल्या. पुढील प्रश्न बघूया. जैन धर्मामध्ये किती तीर्थंकर होऊन गेले? तर जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. तर 24 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते? याचं उत्तर आहे ऋषभदेव. पुढील प्रश्न बघूया. महावीर वर्धमान हे जैन धर्मीयांचे कितवे तीर्थंकर होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 24वे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. महावीर वर्धमान यांचे जन्म ठिकाण. याचं उत्तर आहे कुंडग्राम. महावीर वर्धमान यांचे जन्म ठिकाण हे कुंडग्राम आहे. पुढचा प्रश्न बघूया. महावीर वर्धमान यांचे इसवी सन पूर्व 527 मध्ये डॅश येथे महानिर्वाण झाले. कोठे? तर पावा येथे. महावीर वर्धमान यांचे इसवी सन पूर्व 527 मध्ये पावा येथे महानिर्वाण झाले. पुढील प्रश्नाकडे वळूयात. महावीरांचे सर्वश्रेष्ठ तत्व कोणते होते? तर अहिंसा. महावीरांचे
अहिंसा हे सर्वश्रेष्ठ तत्व होते. पुढचा प्रश्न बघूयात. वर्धमान महावीरांच्या त्रिरत्नामध्ये समाविष्ट नसणारा घटक ओळखा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सम्यक सत्यय. सम्यक सत्यय हा घटक वर्धमान महावीरांच्या त्रिरत्ने यामध्ये समाविष्ट नव्हता. तर सम्यक दर्शन हा एक होता, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र हे तीनही त्यांच्या त्रिरत्नामध्ये या घटकांचा समावेश आहे. फक्त सम्यक अस्थेय या घटकाचा समावेश नव्हता. पुढील प्रश्नाकडे वळूयात. महावीरांनी धर्म प्रसारासाठी वापरलेली भाषा कोणती होती? तर अर्धमागधी. कोणती होती? तर महावीरांनी धर्म प्रसारासाठी वापरलेली लोकभाषा अर्धमागधी ही होती. पुढचा प्रश्न बघूयात. महावीरांनी जैन श्रमणासाठी सांगितलेले व्रत. तर याचं उत्तर आहे ब्रह्मचर्य. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बुद्धांचे मूळ नाव काय होते? तर बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ हे होते. पुढचा प्रश्न. बुद्धांचे जन्म ठिकाण हे लुंबिनी हे आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. धर्मचक्र प्रवर्तन हे बुद्धांचे डॅश प्रवचन होय. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहिले. धर्मचक्र प्रवर्तन हे बुद्धांचे पहिले प्रवचन होय. पुढचा प्रश्न बघूयात. बुद्धांनी आर्य सत्य सांगितली. किती आर्य सत्य सांगितली? तर 4 आर्य सत्य. बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितली. पुढचा प्रश्न. बुद्धांनी सांगितलेला दुःख निवारण्याचा मार्ग कोणता? तर अष्टांग मार्ग. बुद्धांनी सांगितलेला दुःख निवारणाचा मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय. पुढचा प्रश्न बघूयात. बुद्धांचे डॅश येथे महापरिनिर्वाण झाले. तर कुशानगर येथे. पुढील प्रश्न बघूयात. बुद्धांनी डॅश भाषेत आपले विचार मांडले. तर बुद्धांनी पाली भाषेत आपले विचार मांडले. पुढचा प्रश्न बघूयात. बुद्धांच्या मते दुःखमुक्तीच्या मार्गावरील अंतिम टप्पा म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे शील. बुद्धांच्या मते दुःखमुक्तीच्या मार्गावरील अंतिम टप्पा म्हणजे शील नाहीये. बुद्धांच्या मते दुःखमुक्तीच्या मार्गावरील अंतिम टप्पा म्हणजे प्रज्ञा होय. तर प्रज्ञा हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. बुद्धांनी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? तर बुद्धी
प्रामाण्यवाद, पर्याय क्रमांक 2 बुद्धी प्रामाण्यवाद या तत्वाचा गौतम बुद्धांनी पुरस्कार केला. पुढचा प्रश्न आहे, बुद्धांनी डॅश येथे पहिले प्रवचन दिले. कुठे? तर याचं उत्तर आहे सारनाथ येथे. बुद्धांनी सारनाथ येथे पहिले प्रवचन दिले. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बुद्धांनी दिव्य ज्ञान प्राप्ती झाली. बुद्धांनी दिव्य ज्ञान प्राप्ती झाली असे ते ठिकाण गया. गया हे आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जैन धर्माचे 23वे तीर्थंकर कोण होते? तर पार्श्वनाथ. जैन धर्माचे 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ हे होते. पुढचा प्रश्न, प्राचीन भारताच्या इतिहासातील डॅश साम्राज्य हे पहिले साम्राज्य होते. नंदांचे. प्राचीन भारताच्या इतिहासातील नंदाचे साम्राज्य हे पहिले साम्राज्य होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, नंद घराण्याचा शेवटचा राजा हा धनानंद होता. नंद घराण्याचा शेवटचा राजा हा धनानंद होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, कौशांबी ही डॅश राज्याची राजधानी होती. तर कौशांबी ही वत्स राज्याची राजधानी होती. पुढील प्रश्न बघूया. कोसल महाजनपदाची राजधानी ही साकेत ही होती. कोसल महाजनपदाची राजधानी साकेत. पुढचा प्रश्न, बुद्धांचा समकालीन कोसलचा राजा हा प्रसेनजीत होता. बुद्धांच्या समकालीन कोसलचा राजा प्रसेनजीत हा होता. पुढचा प्रश्न, अवंती राज्याची राजधानी ही उज्जयिनी ही होती. उज्जयिनी. पुढचा प्रश्न, राजगृह म्हणजे आजच्या बिहारमधील डॅश ही मगध राजधानी होती. तर उत्तर आहे राजगीर. राजगृह म्हणजे आजच्या बिहारमधील राजगीर ही मगध राज्याची राजधानी होती. पुढचा प्रश्न, मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा. याचं उत्तर आहे बिंबिसार. मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा बिंबिसार हा होता. पुढचा प्रश्न, बौद्ध धर्माचा स्वीकार करणारा राजा अजातशत्रू कोण होता? तर अजातशत्रू हा होता. बौद्ध धर्माचा स्वीकार करणारा राजा म्हणजे अजातशत्रू होय. पुढील प्रश्न बघूयात. अजातशत्रू याने बौद्ध धर्माची पहिली परिषद भरवलेले ठिकाण हे राजगृह हे होते.
पुढचा प्रश्न, ग्रीक राजा अलेक्झांडर याने डॅश साम्राज्याचा पाडाव केला? तर याचं उत्तर आहे इराण. ग्रीक राजा अलेक्झांडर याने इराण साम्राज्याचा पाडाव केला. पुढील प्रश्न बघूयात. मगधवरील नंद राजवटिका शेवट करणारा मगधवरील नंद राजवटीचा शेवट करणारा महत्वाकांक्षी तरुण म्हणजे चंद्रगुप्त मौर्य होय. पुढचा प्रश्न बघूयात. इराणचा सम्राट डॅश याने भारताच्या वायव्येकडील गंधार व सिंध प्रांतावर आक्रमण करून हे प्रदेश जिंकले? याचं उत्तर आहे दारियुश. इराणचा सम्राट दारियुश याने भारताच्या वायव्येकडील गंधार व सिंध प्रांतावर आक्रमण करून हे प्रदेश जिंकले. पुढचा प्रश्न बघूयात. बेबीलोन येथे इसवी सन पूर्व 323 डॅश या सम्राटाचा मृत्यू झाला? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिकंदर. बेबीलोन येथे इसवी सन पूर्व 323 सिकंदर या सम्राटाचा मृत्यू झाला. पुढील प्रश्नाकडे वळूयात. वैशिष्ट्यपूर्ण नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांनी कोणत्या देशाकडून घेतली? तर ग्रीक देशाकडून घेतली. वैशिष्ट्यपूर्ण नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांनी ग्रीक या देशाकडून घेतली. पुढचा प्रश्न बघूयात. मौर्य साम्राज्याचा संस्थापक हा चंद्रगुप्त मौर्य हा होता. पुढचा प्रश्न, मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र ही होती? पुढचा प्रश्न, सेक्युलस निकेटर याने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी ठेवलेला राजदूत? मॅगस्थेनिस हा होता. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त मौर्याने स्वीकारलेला धर्म हा जैन हा होता. चंद्रगुप्त मौर्याने स्वीकारलेला धर्म म्हणजे जैन धर्म. पुढील प्रश्न बघूयात. सम्राट अशोकाने भरवलेले धर्म महासभेचे ठिकाण हे पाटलीपुत्र होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू म्हैसूर जवळ डॅश येथे झाला? तर श्रवणबेळगोळ. चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू म्हैसूर जवळ श्रवणबेळगोळ येथे झाला. पुढचा प्रश्न बघूयात. मौर्यकालीन समाजात व्यावसायिक व व्यापाऱ्यांचे जे संघ होते त्याला श्रेणी असे म्हणत? पुढचा प्रश्न बघूयात. चंद्रगुप्तच्या मृत्यूनंतर झालेला मगधचा राजा हा बिंदुसार हा होता. पुढचा प्रश्न, कालिंग प्रदेशावर स्वारी करणारा मगधचा राजा अशोक हा होता.
पुढचा प्रश्न बघूयात. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर स्वीकारलेला धर्म हा बौद्ध धर्म होता. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर स्वीकारलेला धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. पुढील प्रश्न बघूया. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंका येथे पाठविले. तर याचं उत्तर आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आहे श्रीलंका. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, सम्राट अशोकाने उभारलेला प्रसिद्ध स्तंभ असलेले ठिकाण हे सारनाथ. सम्राट अशोकाने उभारलेला प्रसिद्ध स्तंभ असलेले ठिकाण म्हणजे सारनाथ येथे आहे. पुढचा प्रश्न, बौद्ध धर्मीय ग्रंथ थेरीगाथा यामध्ये किती स्त्रियांनी 512 गाथांचा संग्रह केलेला आहे? याचं उत्तर आहे 73. पुढचा प्रश्न बघूया. मौर्य घराण्याचा शेवटचा राजा हा बृहद्रथ हा होय. पुढचा प्रश्न, कुशांचा प्रसिद्ध राजा हा कनिष्क हा होता. कुशांचा प्रसिद्ध राजा म्हणजे कनिष्क राजा. पुढचा प्रश्न, कनिष्कांच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद भरलेले ठिकाण म्हणजे काश्मीर. कितवी बौद्ध परिषद कितवी बौद्ध धर्माची परिषद चौथी बौद्ध धर्म परिषद ही काश्मीर येथे भरलेली होती. पुढचा प्रश्न, गुप्त घराण्याचा संस्थापक याचं उत्तर आहे श्रीगुप्त. गुप्त घराण्याचा संस्थापक हा श्रीगुप्त आहे. पुढचा प्रश्न, दुसऱ्या चंद्रगुप्तच्या काळात आलेला चीनी प्रवासी कोण? तर उत्तर आहे फहियान. पुढचा प्रश्न, कोणत्या गुप्त घराण्यातील राजाला शकारी म्हणतात? याचं उत्तर आहे दुसरा चंद्रगुप्त. दुसरा चंद्रगुप्त याला गुप्त घराण्यातील शकारी असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूयात. गुप्त घराण्यातील विद्या, कला, संगीत प्रेमी होता असा राजा कोण? तर उत्तर आहे समुद्रगुप्त. पुढचा प्रश्न बघूयात. सम्राट हर्षवर्धन साम्राज्याची राजधानी? तर याचं उत्तर आहे कनौज. सम्राट हर्षवर्धन याच्या साम्राज्याची राजधानी ही कनौज ही होती. पुढचा प्रश्न बघूयात. हर्षवर्धनच्या काळात विद्वान बौद्ध भिक्षू चीनहून भारतात आलेला, तर त्याचे नाव आहे युआन श्वान. युआन श्वांग हे त्याचं उत्तर आहे. हर्षवर्धनाच्या काळात विद्वान बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आलेला. पुढचा प्रश्न, अशोक हर्षवर्धन
काय सांगितले? सम्राट अशोक हर्षवर्धन कोणत्या धर्माचा अनुयायी होता? सॉरी, इथे सम्राट यायला पाहिजे होतं. सम्राट हर्षवर्धन कोणत्या धर्माचा अनुयायी होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बौद्ध धर्माचा अनुयायी होता. पुढचा प्रश्न, दर 5 वर्षांनी आपली संपत्ती लोकांना वाटणारा राजा कोण होता? तर हर्षवर्धन. हर्षवर्धन हा राजा दर 5 वर्षांनी आपली संपत्ती लोकांना वाटत असे. पुढचा प्रश्न, हर्षवर्धन या राजाने आपला राजदूत डॅश देशात पाठविला होता? तर याचं उत्तर आहे चीन. पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपल्या मुलीचा विवाह दक्षिणेतील सामर्थ्यशाली घराण्यात करून नातेसंबंध प्रस्थापित केले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाकाटक. वाकाटक हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. गुप्त साम्राज्याचा पाया घालणारा राजा कोण होता? तर याचं उत्तर आहे चंद्रगुप्त पहिला. गुप्त घराण्याचा पाया घालणारा राजा हा चंद्रगुप्त पहिला होता. पुढचा प्रश्न बघूयात. सातवाहन राजा हाल हा डॅश या ग्रंथाचा कर्ता होता असे मानले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, काय आहे तर गाथा सप्तशती. काय आहे तर गाथा सप्तशती या ग्रंथाचा कर्ता होता. पुढचा प्रश्न बघूयात. हरिसेनाचा मंत्री वराहदेव हा डॅश धर्माचा अनुयायी होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बौद्ध. हरिसेनाचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. पुढचा प्रश्न बघूया. संस्कृत कवी डॅश हा पल्लवांच्या दरबारी होता? कोणतर भारवी. पर्याय क्रमांक 3, संस्कृत कवी भारवी हा पल्लवांच्या दरबारी होता. पुढचा प्रश्न बघूयात. कोणत्या राजाच्या काळात चीनी प्रवासी युआन खांग याने कांचीला भेट दिली होती? तर याचं उत्तर आहे नरसिंह वर्मा. पुढचा प्रश्न, सातवाहन राज्याची राजधानी ही प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण. सातवाहन राज्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण हे होते. पुढे बघूया. त्रिसमुद्र तोयपितवाहन असे कोणत्या राजास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे गौतमीपुत्र सातकर्णी. गौतमीपुत्र सातकर्णी या राजाला त्रिसमुद्र तोयपितवाहन असे म्हणतात.
पुढचा प्रश्न बघूया. सातवाहन काळात पैठण भोकरदन बाजारपेठेतून माल डॅश पर्यंत जात असे. याचं उत्तर आहे रोम. पुढचा प्रश्न बघूया. चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन करणारा राजा कोण? तर पहिला पुलकेशी. पुढचा प्रश्न. चालुक्याची राजधानी ही बदामी होती. पर्याय क्रमांक 2. चालुक्याची राजधानी कोणती? तर बदामी ही होती. पुढचा प्रश्न बघूया. अजंठा लेण्यातील 16व्या क्रमांकाचे लेणे खोदवून घेणारा कोण होता? तर वराहदेव. वराहदेव याने अजिंठा लेण्यातील 16व्या क्रमांकाचे लेणे खोदून घेतले. पुढचा प्रश्न. पल्लव राजे कोणत्या पंथाचे आश्रयदाते होते? तर याचं उत्तर आहे शैव व वैष्णव. शैव व वैष्णव. पुढचा प्रश्न. संगम साहित्य कोणत्या भाषेत निर्माण झाले? तर याचं उत्तर आहे तमिळ. संगम साहित्य हे तमिळ भाषेत निर्माण झाले. पुढचा प्रश्न बघूया. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ डॅश चाच एक भाग आहे. तर याचं उत्तर आहे महाभारत. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. पुढचा प्रश्न बघूया. बौद्ध धर्मग्रंथ म्हणजे त्रिपिटक बघूया. पुढचा प्रश्न. कोण शाल्य विशारद म्हणून प्रसिद्ध होता? याचं उत्तर आहे सुश्रुत. सुश्रुत हा शाल्य विशारद म्हणून प्रसिद्ध होता. पुढचा प्रश्न बघूया. वांगभट याने आपल्या ग्रंथात डॅशची माहिती दिली आहे. याचं उत्तर आहे रोगांची लक्षणे व उपचार. पुढचा प्रश्न. नाट्यशास्त्र या ग्रंथाचे कर्ते कोण? तर भरतमुनी हे नाट्यशास्त्र ग्रंथाचे कर्ते होय. पुढचा प्रश्न बघूया. वराह मिहिर व ब्रह्मगुप्ता हे डॅश होते. याचं उत्तर आहे गणिती. पुढचा प्रश्न बघूया. सुश्रुत याने आपल्या ग्रंथात डॅश माहिती दिली आहे. याचं उत्तर आहे शस्त्रक्रियेची. सुश्रुत याने आपल्या ग्रंथात शस्त्रक्रियेची माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. सम्राट अशोकाने डॅश येथे स्तूप बांधले. तर सांची. सम्राट अशोकाने सांची येथे स्तूप बांधले.
पुढचा प्रश्न बघूया. कैलास मंदिर हे डॅश लेण्यामध्ये आहे. याचं उत्तर आहे वेरूळ. जगप्रसिद्ध कैलास मंदिर हे वेरूळ लेण्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूया. रस रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? रस रत्नाकर हा ग्रंथ सिद्ध नागार्जुन यांनी लिहिला. कोणी लिहिला तर सिद्ध नागार्जुन यांनी रसरत्नाकर हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न बघूया. सिगिरिया येथे लेण्यातील चित्रांवर कोणत्या चित्रशैलीचा प्रभाव आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अजिंठा. अजिंठा या चित्रशैलीचा प्रभाव आहे. पुढचा प्रश्न. श्रीलंकेत लिहिलेले बौद्ध धर्मग्रंथ. याचं उत्तर आहे दीपवंश व महावंश. दीपवंश व महावंश. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. जर तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.